नमस्कार लाडक्या बहिणींनो, आता लाडक्या बहिणीची के-वाय-सी करण्यासाठी सर्व्हर पुन्हा अद्ययावत झालेलं आहे. पाठीमागं 2-3 दिवस सर्व्हरचं मेंटेनन्समध्ये होतं आणि मेंटेनन्समध्ये असल्यानंतर आपल्याला ती जी के-वाय-सीची ही सुरुवात केलेली होती के-वाय-सी करण्यासाठी. शासनाने सूचित केलं होतं, सांगितलं होतं की तुम्ही काय करा आता, लाडकी बहीण ही जे लाभार्थी आहेत, पात्र लाभार्थी त्यांनी काय करायचे आहे, के-वाय-सी करून घ्यायची आहे. त्याची सुरुवात केली होती, पण मध्यंतरी त्याचं जे साईट होती ती मेंटेनन्समध्ये होती. पण परत आता काय झालेली आहे, सुरू झालेली आहे. आणि ती जी के-वाय-सी करण्यासाठी आपण झटत आहात, आहे का नाही? तर झटत असताना आपल्याला काय होतो, काही इरॉर येतो आणि इरॉर येत असल्यामुळं मग आपण काय करतो, चला साईट चालत नाही असं म्हणतो आणि सोडून देतो. पण तसं काही नाही, की तुम्ही काय करायचे आहे, तुम्हाला व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारची जर ही के-वाय-सी करायची असेल तर तुम्ही काय करायचं आहे, रात्री 12 ते 4 पर्यंत व्यवस्थित काय करायचं आहे, त्या साईटवर जाऊन तुम्ही ई के-वाय-सी करायची आहे. काही काळातच काय होतं, लगेच ओ-टी-पी येतो आणि व्हेरीफाय होऊन सक्सेसफुल आपली ई के-वाय-सी होते. सोपी पद्धत आहे त्याच्यामध्ये. आपण आता आपला लाभार्थ्याचा आधार नंबर टाकला, ओ-टी-पी आला, आहे का नाही? त्यानंतर पुढं ओ-टी-पी टाकल्यानंतर परत त्यांचा पतीचा, वडिलाचा, दोन्हीपैकी एक कुणाचाही काय केला जातो, आधार नंबर टाकला जातो. त्यानंतर आपण त्याला 2 सूचना दिल्या असतात. तिथं कुणी निवृत्तीवेतनधारक आहे का, सरकारी कर्मचारी आहे का, आहे का नाही? तसं काही लाभ घेत असाल तर तुमच्यावर ते एक सूचनापत्र येतं. तिथं आपण होय करून देऊन, म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये कुटुंबामध्ये लाभ कोणी घेत नाही, असं होय करून आपण पुढं जायचं आहे. आणि पुढं गेल्यानंतर परत आपल्याला काय केलं जातं, आपल्या पतीचा किंवा वडिलाचा ज्यांचा लाभार्थ्याच्या आपण जे आधार नंबर टाकला आहे त्यांना पण ओ-टी-पी जातो. आता ओ-टी-पी गेल्यानंतर परत आपल्याला ते ओ-टी-पी टाकावं लागतं, व्हेरीफाय करावं लागतं. आणि खाली हे स्वयं घोषणा आहे, त्याला चेक मार्क करून सबमिट करून द्यायचं आणि आपली ई के-वाय-सी सक्सेसफुल असं काय होतं, नाव येतं, ई के-वाय-सी यशस्वीरित्या काय झालेली आहे, सक्सेसफुल सबमिट झालेली आहे असं तुम्हाला काय होणार आहे, शेवटी नाव येणार आहे. दिवसा पण ते काय होतं, सर्व्हर चालतं. पण ज्यांना दिवसा चालत नसेल त्यांनी काय करायचं आहे, रात्री ट्राय करून बघायचं आहे. रात्री फिक्स 11च्या पुढून तुम्ही कधीही, 11-12च्या पुढून कधीही 4पर्यंत, 4-6 पर्यंत काय होतं, सर्व्हर व्यवस्थित चालतं. त्यानंतर तुम्ही दिवसभर काय करत असतात, प्रत्येकजण काय करत असतात, जवळपास 2 ते 3 कोट लोकं काय करत असतात, 2 कोट लोकं त्या सर्व्हरला की के-वाय-सीची ट्राय करत असतात. त्यामुळं मग ते सर्व्हर काय झालं, तसं काय होतं, बिझी चालतं. त्यामुळं रात्री तुम्ही 11च्या नंतर केली तरी के-वाय-सी सक्सेसफुल होईल. आणि दिवसात कधी-कधी ट्राय करून बघा तुम्ही, दिवसभरात सुद्धा काय होतं, ई के-वाय-सी होते. मग तुम्ही तुमच्या मोबाईलवर आणा, लॅपटॉपवर म्हणा, पीसीवर म्हणा, कोणत्याही प्रकारचे तुम्ही काय करू शकतात, ई के-वाय-सी करू शकता. तुम्हाला ई के-वाय-सी करण्यासाठी जी लिंक आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून सुद्धा तुम्ही काय करू शकता, तुमच्या मोबाईल फोनमधून ई के-वाय-सी करू शकतात. हे प्रत्येकाला काय होत आहे, करता येत आहे. त्यामुळे ही सोपी पद्धत आहे आणि तुम्ही काय करू शकता, ई के-वाय-सी करू शकता. ज्यांना काही जमत नाही त्यांनी काही घाई गडबड करू नका. आपल्या जवळच्या सेतू सुविधा केंद्रामध्ये जा आणि तिथं सुद्धा काय झालेली आहे, ई के-वाय-सीची सुविधा उपलब्ध आहे. मग तुम्ही तिथं जाऊन काय करायची आहे, आपली ई के-वाय-सी करून घ्यायची आहे. ह्याला भरपूर मोठा टाईम शासनाने दिलेला आहे, जवळपास 2 महिन्याचा टाईम आहे. त्यामुळं आरामशीर सर्वांची, सर्व पात्र लाभार्थी लाडके बहिणी आहेत तर त्यांची काय होणार आहे, ई के-वाय-सी होणार आहे. घाई गडबड वगैरे करायची गरज नाही, करता की व्यवस्थित आणि व्यवस्थित करायची आहे. 2-3 सूचना दिलेल्या आहेत, तर त्या सूचना काय करायच्या आहेत, चांगल्या वाचायच्या आहे. मराठीमध्ये सूचना आहे, तर तुमचा जातीचा प्रवर्ग सुद्धा तिथं दिलेला आहे. तो जातीचा प्रवर्ग आपला काय करायचा आहे, मेन्शन करायचा आहे. सर्व जातीचे प्रवर्ग दिले आहेत, त्यातला मग आपल्या जो जातीचा प्रवर्ग आहे तो काय करायचा आहे, निवडायचा आहे. आणि निवडून मग आपण काय करायचं आहे, सबमिट करायची आहे. के-वाय-सीची प्रक्रिया ही काय करायची आहे, पूर्ण करायची आहे. दिवसभरात कधी-कधी चालतं बघा सर्व्हर, आहे का नाही? तुम्हाला जर वेळ जर मिळाला तर तुम्ही काय करू शकता, साईटला त्या भेट देऊ शकता आणि पात्र लाभार्थी महिलेचा आधार नंबर टाकून तुम्ही काय करू शकता, चेक करू शकता, ई के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करू
शकता. ज्यांना जमत नाही दिवसभर त्यांनी काय करायचं आहे, रात्री ट्राय करून बघायचं आहे. 4च्या आसपास सर्व व्यवस्थित चालतं. तुम्ही रात्री 12 ते 4 दरम्यान काय करू शकतात, KYC चांगल्या पद्धतीने होते, व्यवस्थित होईल. गडबड करू नका. तुम्ही KYC काय करा, पात्र लाभार्थी महिलेची करून घ्या. सर्व सूचनेचं ते दिलेल्या साईटवर जे सूचना दिल्या आहेत त्याचं पालन करा. नसता तुम्ही सूचनेचं पालन नाही केलं, होय नाही जर थोडासा प्रॉब्लेम झाला तर तुमचे हप्ते बंद पडू शकतात. हे काय करायचं आहे, पात्र लाभार्थ लाडक्या बहिणींनी लक्षात ठेवायचं आहे. धन्यवाद.